नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSC असेल त्याचबरोबर इतर सरळ सेवा भरती प्रक्रिया ह्या राज्य शासनामार्फत घेतले जातात. विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवा किंवा MPSC आता आयोगामार्फतच्या भरती प्रक्रिया घेतल्या जातात. यांचा निकाल जो आहे हा लवकर जाहीर केला जात नाहीये. पाहू शकता परीक्षा झाल्यानंतर परीक्षांचा निकाल लागेपर्यंत 1 ते 1.5 वर्ष जातं. तर या अंतर्गत पाहू शकता मुख्यमंत्री जे आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी माहिती दिली आहे बोलताना अनुकंपा नियुक्ती देताना पाहू शकता नियुक्तीपत्र देताना त्यांनी याबाबतची माहिती दिली की 2026 मध्ये मोठ्या प्रमाणावर सरळ सेवा भरती प्रक्रिया आयोजित केली जाईल. त्याचबरोबर MPSC मार्फत सुद्धा भरती प्रक्रिया घेतली जाईल आणि यामध्ये जे उमेदवार असतील कॅन्डिडेट यांना लवकर नियुक्ती देण्यासाठीची प्रक्रिया केली जाईल. नियुक्ती जी आहे हे रेंगाळणार नाहीये असं त्यांनी म्हटलं आहे. पाहू शकता लगेच नियुक्ती मिळेल. तात्काळ नियुक्तीसाठीची जी प्रक्रिया आहे केली जाईल आणि याबाबत पाहू शकता आयोगाची जी उच्चस्तरीय बैठक आहे MPSC ही मुख्यमंत्री आणि आयोगाची ही बैठक झालेली आहे. आता या अंतर्गत पाहू शकता नवीन बदल केले जाणार आहेत. या अंतर्गत पाहू शकता या अगोदरच आपल्याला जी माहिती उपलब्ध झाली होती यानुसार आधार व्हेरिफिकेशन जे आहे OTP द्वारे आधार व्हेरिफिकेशनची प्रोफाईल करणं MPSC द्वारे कंपल्सरी केलेलं होतं. आता या अंतर्गत पाहू शकता एक नवीन अपडेट या जेव्हा तुम्ही अर्ज करताय MPSCच्या विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रिये कोणतीही भरती असू द्या तर MPSCची भरती प्रक्रिया अर्ज करताना तुम्हाला सगळे डॉक्युमेंट कागदपत्र अपलोड करावे लागत नव्हते. मात्र पाहू शकता आता नवीन जी अपडेट आहे यामध्ये अर्जासोबत कागदपत्र जे आहेत हे सादर करण्यासंदर्भातलं नवीन प्रसिद्धीपत्रक हे 3 ऑक्टोबरला जारी करण्यात आलं आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे पाहू शकता ही जी भरती प्रक्रिया आहे MPSC मार्फतच्या विविध राबवल्या जातात तर यामध्ये जेव्हा पूर्ण होते म्हणजे परीक्षा पूर्ण होते पूर्व असेल त्याचबरोबर त्याच्यानंतर मुख्य परीक्षा आणि त्याच्यानंतरची मुलाखत आहे आणि त्याच्यानंतर उमेदवारांची निवड होते. निवडीच्या वेळेला पुन्हा एकदा कागदपत्र सबमिट करावे लागतात. ही फास्ट व्हावी कुठेतरी प्रोसेस जी आहे लवकर व्हावी उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती जी आहे मिळावी यासाठी नवीन बदल केले जाणार आहेत आणि या अंतर्गतच हा जो बदल आहे आपल्यासमोर आलेला आहे प्रसिद्धीपत्रक पाहू शकता. विषय अर्जासोबत प्रमाणपत्र कागदपत्र सादर करण्याबाबत आयोगाचे प्रसिद्धीपत्रक आहे. यानुसार 17 ऑगस्ट 2021 नुसार पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांकरता जी भरती प्रक्रिया प्रसिद्ध केली जाते जाहिरातीनुसरून अर्जाद्वारे केलेल्या विविध दाव्यानुसरून उमेदवारांना अपलोड करण्याच्या प्रमाणपत्र कागदपत्र पुराव्याबाबतचा तपशील आयोगाच्या संदर्भीय 17 ऑगस्ट 2021 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये विविध दाव्यांच्या अनुषंगाने संबंधित जाहिरातीनुसरून ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारास पात्रता एलिजिबिलिटी आजमावल्यानंतर उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास खालील प्रमाणपत्र कागदपत्र जे आहेत हे अपलोड करावे लागणार आहेत. कागदपत्र त्याच वेळेला अर्ज करताना अपलोड करणं अनिवार्य करण्यात येत आहे. यामध्ये पाहू शकता उमेदवाराचं नाव आहे तर नावाचा अर्जाचा पुरावा काय लागेल तर सर्व उमेदवारांना अनिवार्य असेल SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र. उमेदवाराने SSC अर्हता धारण न केल्यास पाहू शकतात दूरस्थ पद्धतीचे पदवी धारण केलेले असल्यास पदवीचे प्रमाणपत्र आणि पदवीचं अंतिम वर्षाचं गुणपत्रक आवश्यक लागेल. वयाच्या पुराव्यासाठी यामध्ये काय काय आहे यामध्ये मॅट्रिकचे प्रमाणपत्र माध्यमिक शालांत प्रमाणपत्र आहे. विहित नमुन्यात सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जे वयाचे प्रमाणपत्र आहे अशी कागदपत्र जे आहेत वयाच्या पुराव्यासाठी लागतील आणि अर्ज करतानाच ही कागदपत्र तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत. शैक्षणिक अर्हता सर्व उमेदवारांना अनिवार्य असेल. पदवीच्या अंतिम वर्षाचे गुणपत्रक तसेच पदवी प्रमाणपत्र अथवा तात्पुरते प्रमाणपत्र अथवा परीक्षेच्या सर्व गुणांचे गुणपत्रक. विशिष्ट शैक्षणिक अर्हतेसंदर्भात जाहिरातीनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हतेसोबतची गुणपत्रे. सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठीची जे उमेदवार आहेत यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे जी कागदपत्र आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे सगळ्या ज्या प्रवर्गामधून तुम्ही अर्ज करताय त्यासाठी जे कागदपत्र लागतात ते दिव्यांग व्यक्ती असेल माजी सैनिक असेल प्रावीण्यप्राप्त खेळाडू त्यांचे जे दाखले आहेत ते आवश्यक आहेत. अनाथ असल्याचा दाखला आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त. आता या पहिल्यांदा कसं होतं अर्ज केल्यानंतर कागदपत्र पडताळणीच्या वेळेला ते डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला द्यावे लागत होते मात्र आत्ता ते अगोदरच तुम्हाला अर्ज करताना अपलोड करणं आवश्यक आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी हे प्रमाणपत्र आहे. मराठी भाषेचं प्रमाणपत्र त्याच्यानंतर प्रकाशनाच्या प्रती आहेत. विविध
पदे ज्यांना व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असतं या पदांसाठीची जे प्रमाणपत्र आहेत, वैद्यकीय प्रमाणपत्र असेल ही सुद्धा आवश्यक आहेत. अनुभव असल्यास त्याचं प्रमाणपत्र महाराष्ट्रातील अधिवास म्हणजे डोमेसिल लागेल. SSC उत्तीर्ण झाल्यानंतरनं नावात बदल केले असल्यास त्याबाबतची माहिती सुद्धा देणं आवश्यक आहे. महिलांसाठी हे महत्त्वाचं असतं. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे सुद्धा डाउनलोड याचा फॉर्मॅट संकेतस्थळावर वेबसाईटवर उपलब्ध आहे. डाउनलोड करून तुम्हाला भरायचं आहे आणि फक्त सबमिट करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे सगळी कागदपत्र तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. तर पाहू शकता जेव्हा जाहिरातीमधील नमूद तरतुदीनुसार एखाद्या उमेदवाराने विहित कार्यपद्धतीत आदेशानुसार वैध प्रमाणपत्र पुरावा अपलोड केला नसल्यास संबंधित उमेदवारास प्रोफाईलद्वारे वैध प्रमाणपत्र पुरावा अपलोड करण्याकरता 7 दिवसांची मुदत फक्त एक संधी देण्यात येईल. अशा उमेदवारास लघुसंदेश ईमेलद्वारे वैयक्तिकरित्या तसेच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे अवगत करण्यात येईल. तर या पद्धतीने हे सगळे कागदपत्र जे आहेत नवीन प्रोसेसनुसार अपलोड करणं तुम्हाला अर्ज करतेवेळीच आवश्यक होणार आहे. त्याचबरोबर आधार व्हेरिफिकेशनसुद्धा होत आहे. तर या पद्धतीने पूर्ण जी MPSCची जी प्रक्रिया आहे ही बदल करण्यासाठीची सुरुवात झालेली आहे MPSCद्वारे. पारदर्शक त्याचबरोबर लवकरात लवकर न रेंगाळता पाहू शकता लगेच जी उमेदवारांना नियुक्ती मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आणि पुढचं वर्ष जे आहे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. सरळ सेवा भरती असेल किंवा MPSCच्या भरती प्रक्रिया असेल पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे की एकूण किती जागांसाठी किती मेगा भरती प्रक्रिया जे शासनानं आता आश्वासन दिलं आहे या पद्धतीने किती जागांसाठीची मेगा भरती प्रक्रिया राबवली जाते. या संदर्भात आत्तासुद्धा आपल्याकडे महत्त्वाचे अपडेट प्राप्त होत आहेत. निवडणुकीनंतरनं आचारसंहितेनंतर सुद्धा निवडणूक पूर्ण झाल्यानंतरनं सुद्धा याबाबतची माहिती अपडेट आपण घेणार आहोत. तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत आली होती. अशा सगळ्याच महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.